विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला बी ए सेकंड इयरची जी 5 क्रमांकाची अभ्यासपत्रिका आहे, निवडक मराठी गद्य वाङ्मय पेपर क्रमांक 5 सत्र तिसरे या अभ्यासपत्रिकेला आपण गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून आपण या अभ्यासपत्रिकेला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण या अभ्यासपत्रिकेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत। आपण ज्या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे तो ललित पाठ आपल्या अभ्यासपत्रिकेतील 7 क्रमांकाचा पाठ आहे। त्या पाठाचं नाव आहे गायी घरा आल्या। या पाठाचे लेखक इंद्रजित भालेराव आपल्या सर्वांनाच सुपरिचित अशा प्रकारचं हे नाव आहे, हे व्यक्तिमत्व आहे। मुलांनो, हा ललित लेख हा ग्रामीण ललित लेख आहे। आपल्याला गाई, गुरं, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या हे काही सर्व काही जे काही प्राणी आहेत शेतीशी निगडीत, शेतीवर अवलंबून आहेत आणि शेतीला पूरक अशा प्रकारचे जे प्राणी असतात या सर्वांना आपण जित्रा म्हणतो। त्यामुळे गाई ह्या शेतकरी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक माणूस गाईला सांभाळतो, गाईला पाळतो। गाय ही शेतकऱ्याची कामधेनू आहे असं म्हटलं जातं आणि ते 100% खरं आहे मुलांनो। कारण गायीपासून ज्या गोष्टी शेतकऱ्याला मिळतात या सर्वच गोष्टी लाभदायक आहेत, सात्विक आहेत आणि सत्वयुक्त आहेत। गायीचं गोमूत्र हे सुद्धा औषध म्हणून वापरलं जातं। गायीची जी काही विष्ठा आहे, जे काही शेण आहे ते सुद्धा शेतामध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरलं जातं। गायीचं दूध सर्व दुधामध्ये सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम बलवर्धक जर कोणतं दूध असेल तर गायीचं दूध आहे। गायीचं तूप तर सर्वोत्तम तूप आहे मुलांनो। आणि गायीपासून जे बाळ जन्माला येतं त्याला गोरं म्हणतात आणि त्याला कालवड असं सुद्धा म्हणतात। कारण कालवड ही पुढे गायीची खानावळ, गायीची वंशावळ वाढवण्याचं काम करते आणि गोरं जे आहे ते गोरं शेतीसाठी कामाला येतं, कामाला उपयोगी असतं किंवा बाजारामध्ये विकलं जातं आणि त्यापासून पैसे खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतात। म्हणून गाय ही शेतकऱ्यांना पुढे घेऊन जाणारा प्राणी आहे, प्रगती करणारा प्राणी म्हणजे गाय आहे। म्हणून शेतकऱ्यांना गायला शेतकऱ्याची काय म्हणतात, कामधेनू असं म्हणतात। आणि अशा प्रकारचे गाय ही हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानली जाते आणि तो प्राणी म्हणजे गाय आहे। परंतु या ललित पाठाचे लेखक इंद्रजित भालेराव सर फक्त एक गाय सांभाळत नाहीत, एका गायीला चारवत नाहीत, खाऊ पिऊ घालत नाहीत, एकापेक्षा अनेक गायींना ते खाऊ पिऊ घालतात, गायीवर जीव लावतात, गायीवर प्रेम करतात। म्हणून गायी घरा आल्या। गायी घरी कधी येतात? सकाळी गुराखी शेतामध्ये माळाकडे ज्या ठिकाणी चारा आहे, चारवण्याची जागा आहे त्या ठिकाणी सकाळी गुराखी गायी घेऊन जातो आणि दिवसभर त्यांना चारवून संध्याकाळी घरी घेऊन येतो। अशा प्रकारचं काम करणारा
जर कोण व्यक्ती असेल तर या पाठाचे लेखक इंद्रजित भालेराव सर आहेत. इंद्रजित भालेराव सर ज्या पद्धतीनं काम करून मोठे झालेले आहेत, पण हे अशा प्रकारची कामं सध्याची मुलं करतात का? सध्याची मुलं एक सुद्धा मुलगा काम करत नाही. आणि एकतर कोणाकडे गायी नाहीतच. जरी असल्या तर अशा प्रकारची कामं ही खालच्या दर्जाची समजली जातात, हे कोणीच करत नाही. अशा प्रकारची कामं करत करत सुद्धा इंद्रजित भालेराव सर आज इतके मोठे कवी लेखक झालेले आहेत मुलांनो. म्हणून एखादं काम हे खालच्या दर्जाचं आहे, कमी दर्जाचं आहे, कमी प्रतिष्ठेचं आहे, अतिशय तुच्छ आहे, गलिच्छ आहे, अशा प्रकारचं समजण्याचं कोणतंही कारण नाही मुलांनो. कारण काम हे कामच असते मुलांनो. कारण अशा प्रकारची कामं करणारा व्यक्ती सुद्धा आज महाराष्ट्रातला एक सुपरिचित अशा प्रकारचा एक कवी, लेखक, नामांकित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व झालेलं आहे. त्यामुळे एखादं काम केलं म्हणून माणूस मोठा होत नाही, माणूस उंच होत नाही, माणसाचं व्यक्तिमत्व सुजलाम सुफलाम होत नाही, अशा प्रकारचा समज पूर्णपणे चुकीचा आहे. साहित्याची निर्मिती ही अनुभवातून होत असते आणि साहित्य निर्माण करण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीच्या पाठीशी अनुभव असावा लागतो, तेव्हाच साहित्याची जिवंत निर्मिती होऊ शकते, अन्यथा ही तकलादू निर्मिती होऊ शकते मुलांनो. जे साहित्य अनुभवातून निर्माण होतं तेच साहित्य चिरकाल टिकतं आणि टिकू शकतं मुलांनो. अशाच प्रकारचं साहित्य जिवंत चिरकाल असतं आणि ते काम इंद्रजित भालेराव सरांनी केलेलं आहे. आणि आपण काही मुद्द्याचा विचार करत होतो मुलांनो, लेखास लागलेली उन्हाळी. आता हा जो पाठ आहे, हा पाठ 1972च्या दुष्काळावर आधारित पाठ आहे. तर 1972च्या काळामध्ये पाऊस नाही, पाणी नाही, जमीन, डोंगर, नदी, नाल्या शुष्क कोरडे पडलेले होते. आणि अशा काळामध्ये गायींना जगवण्याचं काम, गायींना चारवण्याचं काम, गायींना खाऊ पिऊ घालण्याचं काम लेखकांनी केलेलं आहे. आणि ते अतिशय सार्थपणे, आनंदाने, सानंदपणे या पाठाचे लेखक इंद्रजित भालेराव सर सांगतात. कुठेच लाजत नाहीत, कुठेच त्यांना कमीपणा वाटत नाही. आपण जी कामं करतो, जी कामं केलेली आहेत, त्या कामाशी आपण कधीच प्रतारणा किंवा करता कामा नये, असे लेखक सुद्धा आहे. लेखास उन्हामध्ये, भर उन्हामध्ये गायी राखत असताना कुठे पाणी नाही, पाऊस नाही, काहीच नाही, थंडी नाही, वांबाळ सुद्धा नाही, आणि पूर्ण उन्हामध्ये गायींना चारवण्याची जबाबदारी लेखकाने सांभाळलेली आहे. त्यामुळे लेखकाला उन्हाळी सुद्धा लागलेली आहे. आपल्याला सुद्धा सर्वांना उन्हाळी लागते मुलांनो. जनावरांना सुद्धा उन्हाळी लागते, पण जनावरं सांगत नाहीत, जनावरं बोलत नाहीत. माणसं फक्त आपण बोलतो, मला उन्हाळी लागलेली आहे, मला झळ लागली. बोली भाषेत जर सांगायचं असेल तर मला झळ लागलेली असं म्हणतात. आणि झळ लागल्यानंतर, उन्हाळी लागल्यानंतर त्या व्यक्तीला किती त्रास होतो, किती वेदना सहन कराव्या लागतात. ज्या व्यक्तीला उन्हाळी लागलेली आहे, झळ लागलेली आहे, अशाच माणसांना माहीत आहे. अशी उन्हाळी सहन करत करत गायी चारवणारा व्यक्ती जर कोण असेल तर या पाठाचे लेखक इंद्रजित भालेराव सर आहेत. म्हणूनच इंद्रजित भालेराव सरांचं साहित्य जिवंत प्रत्येकारी म्हणूनच आपल्याला वाचायला मिळतं मुलांनो. एखादी घटना, एखादा प्रसंग एखाद्या लेखकाने पाहिलाच नाही आणि कपोलकल्पित लिहिण्याचा प्रयत्न जर केला तर ते साहित्य वाचनीय होऊ शकत नाही. इंद्रजित भालेराव सरांच्या साहित्याला, वाङ्मयाला वाचक वर्ग का मिळतो? इंद्रजित भालेराव सरांचं साहित्य बोलकं आहे, जिवंत आहे, कपोलकल्पित नाही, तर वास्तविक अनुभवाच्या माध्यमावर त्यांच्या साहित्याचा इमला उभं टाकलेला आहे, निर्मिती झालेली आहे. त्याला हे एकमेव कारण आहे मुलांनो. पुढचा दुष्काळात परराज्यातल्या लोकांचा राग हाही मुद्दा पाहिलेला आहे.
आणि लेखात जत्रेत जाण्याची ओढ हाही मुद्दा पाहिलेला आहे. आपण पुढच्या मुद्द्याचा आपण विचार करूयात. पुढचा मुद्दा आहे गायी राखणे म्हणजे देवाची सेवा. कविवर्य इंद्रजित भालेराव सर हे महानुभव पंथाचे उपासक आहेत, महानुभव पंथी आहेत. खरं महानुभव पंथामध्ये गायीची सेवा फार महत्त्वाची मानली जाते. गायी राखणे म्हणजे देवाची सेवा करणे. आणि लहानपणी तर इंद्रजित भालेराव सरांना महानुभव पंथाला सोडून दिलेलं होतं. आणि नंतर मग त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घेऊन आलेलं आहे. हे अशा प्रकारचं एक नाव म्हणजे इंद्रजित भालेराव सर आहे. गायी राखणे म्हणजे देवाची सेवा. इंद्रजित भालेराव सरांच्या मनामध्ये महानुभव पंथाचा विचार, महानुभव पंथावर नितांत अशा प्रकारची श्रद्धा आहे. त्यामुळेच महानुभव पंथामध्ये गाय ही महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणूनच गाय राखणं म्हणजे देवाची सेवा हा विचार मनाशी खुणगाट बांधून इंद्रजित भालेराव सरांचा हा अगदी बालपणीचा प्रवास त्यांनी केलेला आहे. पुढचं जत्राची वर्षभर नवलाई. जसं इंद्रजित भालेराव सरांना जत्रेच्या बाबतीमध्ये नवल वाटायचं, अनेक प्रश्न तयार व्हायचे, एक उत्सुकता निर्माण व्हायची, ओढ निर्माण व्हायची. जत्रा कधी येणार आहे, जत्रा कधी येणार आहे, जत्रेचा दिवस कधी उगवणार आहे आणि आपला कधी जाता येईल. जत्रेमध्ये असे वेगवेगळे आनंद निर्माण देणारे, आनंददायी असे प्रसंग असतात, घटना असतात. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या बालपणी अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामध्ये आकाशपाळणी येतात, घोडे येतात, खाण्याचे वेगळे पदार्थ येतात, पुंग्या येतात, फुगे येतात, असे वेगवेगळे. हे अशा प्रकारचं आकर्षण लेखकाच्या मनामध्ये जसं निर्माण झालेलं होतं तसं आपल्या सुद्धा मनात निर्माण झालेला आहे. आता थोडासा काळ बदललेला आहे, तो भाग वेगळा. परंतु आपल्या गावच्या परिसरामध्ये जी काही जत्रा भरते देवाच्या निमित्ताने, उरसाच्या निमित्ताने, लेखक ज्या परिसरामध्ये लेखकाचा जन्म झालेला आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये रिधोरा नावाचं गाव आहे. आणि त्या परिसरामध्ये बाराशिवची एक यात्रा आहे, औंढा नागनाची यात्रा आहे. अशा प्रकारच्या यात्रेची उत्सुकता, यात्रेची प्रतीक्षा, यात्रेची वाट पाहण्याचं काम इंद्रजित भालेराव सरांनी च्या मनामध्ये निर्माण होत होती मुलांनो. आणि आपल्यासुद्धा बाबतीमध्ये असं लहानपणी बालपणी घडलेलं आहे. इंद्रजित भालेराव सरांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे असं अजिबात नाही. सरांचं जसं मन आहे, सरांच्या जसं आवडीनिवडी आहे, तसं आपल्यासुद्धा आवडीनिवडी आहेत. आपल्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक नवलाई निर्माण होतात, निर्माण झालेल्या आहेत. आपण फक्त लिहित नाही, मांडत नाही, तो भाग वेगळा. परंतु सरांनी, इंद्रजित भालेराव सरांनी या बालपणीच्या आठवण्यात ललित गद्याचा रंग देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या ललित गद्याला एक लालित्य निर्माण झालेलं आहे वाङ्मयाचं. पुढचा मुद्दा आहे जत्रा व सणासुदीस गायी राखण्याची वेळ लेखकावर. कारण प्रत्येक माणसाला जत्रेला जाण्याची इच्छा व्यक्त व्हायची सणाच्या दिवशी. कारण हिंदू धर्मामध्ये सर्वात अधिक सण साजरे केले जातात. पैसे नसले तरी ऋण काढून सण साजरे केले जातात. कारण त्यानिमित्ताने गोडधोड खायला मिळतं. श्रावण महिन्यात हा तर हिंदू धर्माचा सणांचा महिना म्हटले तरी चालेल. इतके सण आहेत, इतके सण साजरे केले जातात. अशा पद्धतीने जत्रा व सणासुदीस गायी राखण्याची वेळ लेखकावरच. एखादा गडी ठेवून, एखादा गुराखी मजुरीन लावून जरी जाण्याची इच्छा जरी मनात निर्माण झाली तरी कोणीच गुरे सुद्धा राखत नव्हतं. प्रत्येकानंच जत्रेला, यात्रेला
उरसाला जाण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये असते. वर्षभरापासूनच आपल्या मनामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असे मनोविमले तयार होतात की जत्रेला मी जाणार आहे. ती जत्रा किती दिवसावर आहे, किती काळानंतर आहे, त्या काळाचा, त्या दिवसाचा विचार करून पैसे गोळा केले जातात आणि जत्रेमध्ये खर्च केले जातात बस. आणि लेकाच्या मनात असून सुद्धा जायला संधी मिळत नव्हती. ही खंत लेकाने या ललित पाठामध्ये व्यक्त केलेली आहे. नांदेड चक्रधरी लीळेची आठवण. कारण मानव संप्रदाय हा परभणी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या संप्रदायाचं प्रस्थ हा महानुभव संप्रदाय रूढ झालेला होता, प्रस्थापित झालेला होता. त्याची पाळंमुळं, त्याच्या लीळा, आठवणी या परभणी जिल्ह्यामध्ये बोरी या ठिकाणी आहेत आणि नांदेड या ठिकाणी सुद्धा आहेत. म्हणून नांदेड चक्रधरी लीळेची आठवण या पाठामध्ये लेखकाने सुद्धा सांगितलेली आहे. संध्याकाळी गायी चाऱ्याबद्दल प्रचंड वाद असायचा. कारण प्राण्यामध्ये गाय, म्हैस, बैल, गोरं या सर्व प्राण्यांमध्ये बैल हा प्राणी ग्रामीण भागामध्ये, त्यातल्या शेतकऱ्यांच्या घरी खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण बैल शेतामध्ये काम करतात, शेतामध्ये राबतात. बैलाच्या सहाय्याने शेती केली जाते. मग अधिकाधिक चारा, चांगला चारा, भरपूर चारा हा संध्याकाळी बैलांना टाकला जातो, बैलांना दिला जातो आणि उरलं सुरलं जे काय असेल खाऊन, बैल खाऊन उरलेलं शिल्लक राहिलेला चारा गायींना टाकला जात होता. परंतु लेखक आणि लेकाच्या वडिलांमध्ये वाद व्हायचा, लेकाच्या मनात प्रश्न निर्माण व्हायचा. जसं बैलांचा जीव आहे तसं गायीचा सुद्धा जीव आहे. बैल खाऊन शिल्लक राहिलेला चारा गायींनाच का दिला जातो? अशा पद्धतीचे वाद, मतभेद लेकाचे वडील आणि लेकामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि लहानपणी अशा प्रकारचे मतभेद आणि वाद निर्माण होणे हे स्वाभाविक आहे मुलांनो. त्यानंतर व्यालेल्या गायीचे हंबरणे त्रासदायक. एखादी गाय बाळाला जेव्हा जन्म देते आणि बाळाला जन्म दिल्यानंतर त्या गायीचं बाळ घरी असतं, घरी बांधलं जातं आणि गायी शेतामध्ये, जंगलाकडे, माळाकडे, नदीच्या काठाला, ओढ्याच्या काठाला गायी चारण्यासाठी घेऊन जातात. असं लेखक सुद्धा घेऊन गेलेले आहेत. परंतु जेव्हा एखादी गाय नव्या बाळाला, नव्या घोऱ्याला, नव्या वासराला जन्म देते, ती शरीराने शेतामध्ये असते, चरण्याच्या ठिकाणी असते, परंतु मनाने ती पूर्णपणे आपल्या वासराकडे असते. तिचे लक्ष पूर्ण वासरामध्ये लागलेले असते आणि ती सतत हंबरते, सतत ती ओरडते, सतत ती हंबरणं, पुन्हा पुन्हा हंबरण्याचं काम ती गाय करते. आणि कधी कधी मनात जर लहर झाली, आपल्या बाळाविषयी तिचं प्रेम जर ओतप्रोत जर वाहू लागलं, तर ती गाय पळून सुद्धा घरी जाते मुलांनो. अशा वेळी लेखकाची मोठी फसगत झालेली आहे. जशी लेखकाची होते तर प्रत्येक माणसाची, गाय राखणाऱ्या माणसाची अशाच प्रकारची फसगत होत असते मुलांनो. त्या गायीचा ओढा वासराकडे प्रचंड ओढा असतो. जसं एखाद्या नदीचा, एखाद्या नाल्याचा ओढा असतो, तशी गाय सुद्धा अशी जोरकसपणे हंबरत असते आणि ती लगेच त्याच जोशामध्ये ती घराकडे सुद्धा पळून जाते मुलांनो. त्या गायीला कितीही वळवण्याचा जर प्रयत्न केला, ती गाय माघारी वळत नाही. याला म्हणतात मातृप्रेम. तसंच मुलांनो आईचं सुद्धा असते, तसंच शिक्षकाचं सुद्धा असते मुलांनो. आता मी जे हंबरत आहे, मी जे अध्यापनाच्या माध्यमातून हंबरण्याचं काम करत आहे मुलांनो, या हंबरण्याकडे तुमचं जर लक्ष जर असेल तर माझ्या हंबरण्याला काहीतरी अर्थ आहे मुलांनो. मी सतत नियमितपणे, मी तुमच्या भल्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी माझी मुलं मोठी झाली पाहिजे.
माझ्या मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, माझ्या मुलांची प्रगती झाली पाहिजे, माझ्या मुलांना काहीतरी दोन गोष्टी नवीन मिळाले पाहिजे, नवीन ज्ञान, नवीन नॉलेज मिळालं पाहिजे. यासाठी मी दररोज अध्यापनाच्या माध्यमातून हंबरत आहे मुलांनो. पण माझ्या हंबरण्याची कदर हे तुम्हाला तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. सर आपल्यासाठी इतकं प्रेम करतात आणि अशा पद्धतीचा विचार या पाठामध्ये इंद्रजित भालेराव सरांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्माण झालेला आहे. गायीचे वासरावरील अपार प्रेम मी आत्ताच सांगितलेलं म्हणून. गायीचे वासरावरील अपार प्रेम, तसं प्राध्यापकाचे विद्यार्थ्यावर सुद्धा अपार प्रेम असतं. आईचं मुलावर प्रेम असतं, वडिलांचं मुलावर प्रेम असतं मुलावर. शेतकऱ्यांचं गाई गुरावर प्रेम असतं, शेतकऱ्यांचं पिकावर प्रेम असतं, शेतकऱ्यांचं कुत्र्यावर प्रेम असतं मुलांना. हे मानवी स्वभावाचं एक लक्षण आहे, विशेष आहे मुलांनो. पुढचा मुद्दा आहे धुडक्यातील गुराखी भाकर. तुम्ही जर कधी गुरे जर राखली असाल तर तुम्हाला हे अनुभव समजेल. कारण अशा प्रकारची लेखकासारखी गुरे मी राखलेली आहे. गुराखी घरून गुरे सोडून जेव्हा गुरांना चारवायला घेऊन जातो तेव्हा जाते वेळेस तो भाकरी कशामध्ये घेऊन जातो. आज जशी टिफिन आहे मुलांनो, त्या काळी टिफिन होते का? त्या काळी टिफिन वगैरे काहीच नव्हते मुलांनो. धोत्राचं फडकं धुडकं, एखादा कापड, वडिलाच्या बनिनीचा कापड, त्या बनिनीच्या कपड्यामध्ये, धोत्राच्या कपड्यामध्ये, आईच्या लुगड्यामध्ये ती भाकर बांधली जायची मुलांनो. त्या भाकरीवर भाजी बांधली जायची. एखादी दही असेल, दह्यामध्ये एखादं तिखट असेल किंवा हिरवं मिरचू असेल, त्यामध्ये अशी बांधली जायची आणि ती भिजून ती भाकर पूर्णपणे ओली होऊन जायची मुलांनो. आणि दुपारच्या पर ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी गुरं पाण्याला घेऊन येतात आणि गुरं पाणी पिल्यानंतर ते छानपैकी सावलीला बसतात. म्हशी असतील तर डोहामध्ये बसतात आणि सगळे गुराखी एकत्र येऊन शेअर करतात. एकाची भाजी दुसऱ्याला, दुसऱ्याची एकाला, याची भाकर त्याला, त्याची भाकर, असं एकत्र गोपाळ खाला अशा पद्धतीने जेवण्याचं प्रकार म्हणजे गुराखीचा प्रकार आहे मुलांनो. गाईचे धुडक्यातील गुराखी भाकर म्हणजे फार मस्त, मजेदार, चवदार, एक अतिशय चवदार टेस्टी जेवण जो कोणतं असतं गुराख्याचं जेवण आहे मुलांनो. छानपैकी असे काखामध्ये अशी भाकर बांधून घेतात मुलांनो, काखामध्ये भाकर. अशा पद्धतीचं जीवन आम्ही सुद्धा अनुभवलेलं आहे, भोगलेलं आहे, उपभोगले सुद्धा आहे. त्यांचं म्हणजे भाकरी चोरून खाण्याची सवय. काही गुराखी गुरं राखायचे आणि एखादा गुराखी घरी जाऊन भाकरी सुद्धा घेऊन येतो. तसं या पाठामध्ये सुद्धा लेखकाच्या बाबतीत झालेलं आहे. दुसरे त्यांचे जे सोबतचे सवंगडी आहेत ते सवंगडी घरी जाऊन भाकरी घेऊन यायचे. येताना रस्त्यामध्येच ती भाकर जी बांधून होती ती भाकर उघडून पाहिली जाते आणि जे चांगलं जे आहे जे खाण्याचं, लेखकाची भाकर दुसरे मित्र खातात मुलांनो. चोरून खाण्याचा प्रकार, कारण त्या काळामध्ये सर्वांची परिस्थिती काही सारखी नव्हती मुलांनो. सर्वांची परिस्थिती काही सारखी नसते. त्यामुळे लेखकाची भाकर मग दुसऱ्यांच खायचं कोणीतरी. मग काही दिवसानंतर लेखकाला ही माहिती मिळाली की मग लेखकाला एक आश्चर्याचा धक्का सुद्धा निर्माण झालेला आहे. त्यानंतर लेखकास पोहता न येणे. गाई जेव्हा चारवायला घेऊन जात असताना मध्येच ओढे असतात, नाले असतात आणि कधी अचानक पाऊस येतो मुलांनो. कधी अचानक पाऊस येतो आणि पाऊस आल्यानंतर मग तो नाला पार करून यावा लागतो. ग्रामीण भागामध्ये ओढे इतके मोठे असतात की नदीसारखे ती ओढे असतात. याला ओढा म्हणावा का नदी म्हणावं अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात म्हणून. इतके ऐस पैस आरपार असतात. अचानक जर पाऊस आला, सरसर जर पाऊस पडला तर काही क्षणातच ओढा वाहू लागतो आणि तेव्हा मात्र पोहता न येणाऱ्या माणसाची फार अडचण निर्माण होते. तसं लेखकाची सुद्धा झालेली आहे. पुढचा मुद्दा आहे गुरं राखणे
प्रसंगी भाकर देवाणघेवाण मी आता सांगितलेलं आहे. गायीची घराकडे ओढ, मग शेवटी गायी दिवसभर चरतात, दिवसभर चारा खातात. मग ते गुराच्या मागे गुराख्याला फिरावं लागतं. दिवसभर गुराच्या मागे या पाठाची इंद्रजित भालेरावांची भटकंती असायची. म्हणून गुरं राखणं ते तेवढं सोपं काम नाही. गायी इतक्या चंचल असतात, गायी इतक्या चपळ असतात की गुरं राखणाऱ्या माणसाला थोडाही उसंतवास मिळत नाही, विश्रांती मिळत नाही, शांतता मिळत नाही. सतत त्या गुराच्या सोबतच राहावं लागतं, फिरावं लागतं. म्हशी तरी शांत असतात, स्त्री सावकाश चालतात, गायी चपळ असतात, ॲक्टिव्ह असतात, हरणासारख्या गायी असतात. मुलांना आता इथे तर थोड्या वेळात लगेच तिथं असतात लगेच. आणि त्यातल्या काही गायी तर इतके बहादर असतात की बस, अतिशय चोरासारख्याच असतात. इथं काय खाऊ का, तिथं खाऊ, तिथं खाऊ, इथं खाऊ, अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव या गायीच्या माध्यमातून लेखकाच्या उराशी आहेत, लेखकाच्या मनामध्ये आहेत. अशा प्रकारचा हा समृद्ध लेखक या बालपणच्या आठवणीने समृद्ध झालेला आहे. म्हणूनच ज्या माणसाच्या पाठी, ज्या माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये ग्रामीण भागाचा अनुभव समृद्ध आहे, तो माणूस एक चांगल्या साहित्याची निर्मिती करतो. आणि तोच अनुभव लेखकाने या पाठाच्या माध्यमातून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण या पाठाच्या समारोपाकडे वळत आहोत. या प्रस्तुत ललित पाठामध्ये, ललित लेखात इंद्रजित भालेराव सरांनी बालपणीचा गुरही राखण्याचा काळ कसा होता, कसा अनुभवलेला आहे आणि कसा आनंदही घेतलेला आहे, तसेच बालपणीचा गुरही राखण्याचा काळ आणि कृषी संस्कृतीचे आणि कवी मनाचे दर्शन या गायी घराला आल्या या पाठाच्या माध्यमातून दर्शन घडते. आणि अशा प्रकारचे अनुभव या पाठाच्या माध्यमातून लेखकाच्या मनामध्ये निर्माण व्हावेत या उद्देशानेच आपण या पाठाचा विचार केलेला आहे. गायी घरा आल्या अशा प्रकारचा हा सुंदर पाठ आपण या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे. आणि या पाठावर परीक्षेमध्ये काही जर प्रश्न झाले तर सहजपणे आपल्याला सोडवता येतात. मुलांनो, आपण तशा पद्धतीने सखोलपणे या पाठाची चिकित्सा, या पाठाची मीमांसा करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि या ठिकाणी पाठ संपलेला आहे. धन्यवाद.